मंडळी नमस्कार. जवळा जिल्हा परिषद गटाचं राजकीय वातावरण तापलेलं आहे. मंडळी, जवळा जिल्हा परिषद गटामधून माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांचे सुपुत्र ॲडव्होकेट यशराजे अर्थात सूर्यादित्य साळुंके पाटील हे उमेदवारी करतायत. आणि आज या गटामध्ये आपण काही लोकांच्या मुलाखती घेतोय, नागरिकांशी संवाद साधतोय. आज आपल्यासोबत आहेत दीपक आबांच्या भगिनी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयमालाताई गायकवाड. आणि त्यांच्याकडून आपल्याला जाणून घ्यायचं आहे की इथली प्रचार यंत्रणा कशी सुरू आहे आणि अर्थातच जयमालाताईंनी या जवळा गट आणि आजूबाजूच्या गावांच्या विकासामध्ये त्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. ताईंशी आपण संवाद साधूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया निवडणूक कशी चाललेली आहे. ताई नमस्ते. नमस्ते. धावपळ खूप जोरात चालली. हो, निवडणूक देखील खरं चालू आहे. आपण ताईंना जे काही प्रश्न विचारायचे आहेत त्यातला महत्वाचे विषय असे आहेत की जवळा जिल्हा परिषद गट आणि आजूबाजूचे गट पंचायत समिती आहे, दीपक आबांच्या गटाची आबा पक्षात असताना सुद्धा पक्षात नसताना सुद्धा सत्ता राहिलेली आहे बरोबर या गटाच्या आजूबाजूला. त्यामुळे फक्त गटाचं तर हायलाईट करायचं आपल्याला, पण आजूबाजूचे जे सगळे गाव आहेत त्यामध्ये विकासामध्ये कसं योगदान आहे ताईंचं आणि आबांचं, बरोबर, अनुषंगाने आपण बोलूया. नमस्कार. त्याच्यावरच तुम्ही चर्चा सांगा की आता जी सरांनी काही गोष्टी सांगितल्या की झेडपीला तुम्ही अध्यक्ष राहिलेला आहे, त्यावेळेस तुझी आजूबाजू गाव होती जिथं कसं काम केलं आणि ती पद्धत काय होती ह्याच्यावर चर्चा करून पुढच्या आपण विषयाकडे जाऊया. नमस्कार. जिल्हा परिषद गटाची 2007ला माझी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवड घेरडी गटातून झाली होती. मी घेरडी गटातून निवडून आले होते. आणि त्यावेळी गटांमध्ये जे असतील रस्त्याची कामं असतील किंवा शैक्षणिक काही कामं असतील, विकास कामं जे जे आपल्या नागरिकांमधून सगळ्या गावातून जी कामं येत होती ती त्यावेळी आम्ही करत होतो. त्यावेळी आपल्याला मोठा प्रश्न म्हणजे पाण्याचा दुष्काळ. पाण्याचा दुष्काळ खूप सफर झालो आम्ही त्याच्यामधून. हा. आणि टँकर हे करणं, मॅनेज करणं. दर सोमवारी पंचायत समितीमध्ये दुष्काळाची मीटिंग आदरणीय गणपत आबा आणि आदरणीय दीपक आबा घ्यायचे मीटिंग. आणि मग सोमवारची मीटिंग करून मग आम्ही जिल्हा परिषदेकडे जायचं. त्यातून आपण खूप म्हणजे एवढा प्रचंड दुष्काळ असताना सुद्धा पाणी कमी पडू दिलं नाही कधी. 2007च्या त्यावेळी चारा छावण्या वगैरे ते पण चालायचं. मग उन्हात वगैरे चारा छावण्यामध्ये फिरणं असेल, जनतेमध्ये फिरून जनतेची काय कामं असतील, तलाव पाझर तलाव दुरुस्ती असेल, अशी पण कामं आपण त्यावेळेला खूप प्रमाणात मोठ्या केली होती, विकास कामं. पण त्याच्याबरोबर दुष्काळाची पण. आता याच्यामध्ये काय बघितलं तर 2007 मध्ये तुम्ही जिल्हा परिषदला निवडून गेला होता किंवा त्या सभागृहामध्ये तुम्ही गेला होता. त्यानंतर 2017 ची निवडणूक झाल्यानंतर अवघा 8 ते 9 वर्षाचा काळ यामध्ये गेलेला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी असणं गरजेचं होतं. वेगवेगळ्या भागातली विकास कामं रखडलेली आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही आता प्रचाराची यंत्रणा चालू आहे तुमची, कारण तुमचा अनुभव आहे. प्रचाराच्या दरम्यान जात असताना लोकांची समस्या काय येते, प्रश्न समोर काय येते? लोकांचे प्रश्न, गरजा कमी होत नसते. आता 2012ला मी महिला बाल कल्याणला सभापती झाली होती. आमचं मुळात विजनच होतं की महिला बाल कल्याणला मी असल्यामुळे महिला सक्षमीकरण तर पहिलं होतं. मुलींना कॉम्प्युटरचं शिक्षण देणं त्या काळात गरजेचं होतं. त्यामुळं ताकदीची प्रशिक्षणं घेतली, त्याच्यामधून बऱ्याचशा महिला उभारल्या. त्यांनी स्वतःचे शॉप थाटले, त्याच्यामधून अर्थार्जन करून कितीतरी जणींचे मुलं मुली इंजिनिअरिंगला पाठवले. म्हणजे हे एक मोठं काम आपलं. त्यावेळी 2012ला पवार साहेब खासदार होते, शिंदे साहेब खासदार होते, दोघं केंद्रात मंत्री होते. त्याच्यामुळं पाणी पुरवठ्याच्या योजना त्यावेळी आणल्या. म्हैसाळ टेंबूचं पाणी पण आपण ह्याचं पाणी आपल्या इथं आलं होतं. कृष्णेचं पाणी जवळच्या कोरडेमध्ये आलं होतं त्यावेळेला. अशी पाण्याची पण मोठ्या प्रमाणात त्यावेळी कामं झाली होती. पण आता सुद्धा कामांचं, रस्त्याची कामं असतील, आताची मागणी लोकांची रस्त्याची काय कामं आहेत. आपण तरी PNJSY मधून रस्ते घेतलेले आहेत. पाणी पुरवठ्याच्या योजनाची मंजूर आहेत कामं, ती चालू आहेत, तीच कंटिन्यू करावी अशी सगळ्या नागरिकांमधून म्हणजे हे येते सूचना. प्रस्तावित काही काम आहे ती परत पुढे पूर्ण व्हावी ती अपेक्षा लोकांच्या अपेक्षा आहे. मागच्या वेळेस जवळा जिल्हा परिषद गटामध्ये आपल्या स्वातीताई कांबळे सदस्य होते इथल्या, त्यांनी बरीचशी कामं केली. अर्थात तुमचं त्यांना मार्गदर्शन होतं, पाठबळ होतं, त्याबद्दल काय सांगाल विशेषतः जवळा गटासंदर्भात? जवळ्या जिल्हा परिषद गटाला ऐतिहासिक परंपरा आहे. ज्यावेळी मी जवळ्यातून निवडून आले होते तेव्हा सलग 5 वर्ष मी स्वतः सत्तेत होते. 2.5 वर्ष महिला बाल कल्याण सभापती आणि पुढच्या त्याच 2.5 वर्षात मी जिल्हा परिषद अध्यक्ष. आणि माझ्या नंतर स्वाती कांबळे झाल्या. स्वाती कांबळेंनीही आपला आवाज जिल्हा परिषद मध्ये जवळ्या गटाचा कायम सातत्यानं उठवला. आणि सतत त्यांचं पाठीमागचं तुम्ही बघचाल कामांचं
तर त्यांनी पण काम चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. परंतु 5 वर्ष जिल्हा परिषद झालं, 3 वर्ष प्रशासन चालू आहे. त्याच्यामुळे सदस्य 3 वर्ष निवडूनच नाही गेलेला. त्यामुळे बऱ्याचशा मागण्या, शाळा दुरुस्ती खोल्या असतील, अंगणवाड्यांच्या दुरुस्त्या असतील, पाणी पुरवठ्याच्या पाण्याची कामं असतील, अनेक कामं, लाईटच्या संदर्भातली कामं असतील, कुठं डीपी वगैरे बऱ्यापैकी समोर येत येत आहेत. डीपीचं सातत्यानं आपलं पाणी आलं इकडं. आता भाग चांगला म्हणजे बागायती ओलिताखाली आलाय, त्याच्यामुळे आपल्याला डीपीचं थोडं जाणवते प्रॉब्लेम, ते पण सॉल्व्ह स्वातीच्या काळात पण झाले. इथून पुढे यशराजांना पण ते मोठं विजन असेल की डीपी सगळीकडे लावून सगळीकडे लाईट व्यवस्थित अजून सुद्धा पण करून आता देणं. तुम्ही या ठिकाणी यशराजेंचा उल्लेख केला तुमच्या ह्याच्यामध्ये, पण यशराजे एक असं व्यक्तिमत्व आहे की भागामध्ये आम्ही विविध फिरत असतो, लोकांची चर्चा अशी आहे की यशराज सारखा इतका मनमिवाळू स्वभावाचा माणूस आहे. मग तुम्हाला काय वाटतं ह्या पोराकडे बघूनच? जवळा जिल्हा परिषद गटाला हा सूर्यादित्य उर्फ यशराजे साळुंके पाटील यांच्या उमेदवारीमुळं एक चांगला ऍडव्होकेट मुलगा, एज्युकेटेड एक उमेदवार सक्षमपणे जिल्हा परिषद मध्ये काम करून चांगल्या योजना विकासाच्या आणून चांगल्या पद्धतीनं कामकाज राबवेल, याच्यामध्ये मला तीव्र सुद्धा शंका नाहीये. त्याला जोडून एक प्रश्न विचारतो निखिल. खरं तर आपल्याला ही गोष्ट प्रेक्षकांना सांगावं लागेल. जवळा गटात मी आबांचं गाव आहे, सगळ्या ह्या गोष्टी बरोबर, परंतु शेवटी निधी असतो, विकास निधी, राजकारण, ह्या सगळ्या गोष्टी चालतात. पण ताई, जवळच्या अनेक ठिकाणी समाज मंदिर असेल, देवळं असतील, धार्मिक स्थळं असतील, अनेक ठिकाणी स्मशानभूमी असतील, पेविंग ब्लॉक अनेक ठिकाणी दिसते. ज्या ठिकाणी बसलो, हे ज्या पद्धतीचं क्वालिटीचं प्लेविंग ब्लॉक आहे, तर हे जे काम आहे ते फार मोठं काम आहे. कारण त्याच्यामुळं धुळीचं साम्राज्य एकतर कमी झालं, स्वच्छता चांगल्या प्रमाणात झाली, आणि मुळात जवळ गावात म्हणजे अस्वच्छ कधी हा विषय राहत नाही निखिल. आता ह्याला एक जोडून एक प्रश्न विचारतो ताई. आबा ज्याप्रमाणे तालुक्याचं, जिल्ह्याचं राजकारण करतात, परंतु तुम्ही जिल्ह्याच्या नेते आहात. पण जवळ गावात तुम्ही अनेक महिलांना स्वयंसहायता बचत गट असतील, शिलाई मशीनचे कोर्सेस असतील, शिवण क्लास असेल, किंवा इतर जे काही स्वयंरोजगाराचे, त्याच्याबद्दल थोडंसं सांगा, कारण महिलांपर्यंत हा विषय जाणं गरजेचं आहे. आता फक्त जवळ्या गावापुरतच मर्यादित नाही, तर मी जिल्ह्यामध्ये पण महिला बचत गटांमध्ये आता सध्या सुद्धा काम करते. जवळ्या गटातील किंवा जवळ्या गावातील महिलांनी स्वतः सक्षमपणे सगळी प्रशिक्षण ताकदीची जी आम्ही दिली होती त्याच्यावर घेऊन पुणे, मुंबई, इव्हन परदेशात सुद्धा मार्केटिंग आमच्या महिला करतात. जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टवर काम करून, मग उन्हाळी सामानाचे पदार्थ असतील, आवळा कॅन्डी सारखे, आवळा सरबत असेल, चिंचेचा सॉस आहे, जे आपल्याकडे उपलब्ध आहे. आता रॉ मटेरियल चिंच आहे आपल्याकडे भरपूर, आपल्याकडे आवळा पण आहे, आपल्याकडे शेवगा आहे, मोरिंगा पावडर पण आपली परदेशात जाते. महिला बचत गटाच्या माध्यमातून फक्त जवळा गाव नाही, अख्ख्या सांगोल तालुक्यातच परिवर्तन झालंय, एक क्रांती झालीये महिलांची. त्यात एक विषय सुटेल आपला, मी आठवण सांगतो निखिल तुम्हाला. मी पुढारी वृत्तपत्रात सोलापूरला काम करत असताना उमेदचं एक प्रदर्शन लागलं, उमेदच्या माध्यमातून सोलापूरमध्ये, आणि तिथे जवळचं जैन प्रदर्शनात होतं. मी विचारलं त्या लोकांना की मग त्यावेळी जैन म्हणजे हातरायचं जैन होतं ते, लोकरापासून बनवलेलं. आणि मी लोकांना विचारलं की तुम्ही जवळ्यात बाबा इथं कसं काय, तर ताईंचं त्या ठिकाणी मला आठवण सांगण्यात आली. बहुतेक ताई त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या. तर ताई ज्याप्रमाणे म्हणल्या की महिला पुढे आल्या पाहिजेत, स्वयंरोजगार झाला पाहिजे, फक्त बोलण्यापुरतं नाही, प्रत्यक्षात काम. ताईंच्या माध्यमातून सर आवर्जून आपल्याला गोष्ट सांगावं लागेल, कारण आपण सुद्धा सांगोल्यातल्या विविध भागामध्ये फिरतोय. ताईंच्या माध्यमातून असे काही प्लांट आपल्या निदर्शनास आलेत की जिथे भाकरीचा प्लांट आहे, त्या ठिकाणी आंब्याचं लोणचं आपण म्हणतो, लोणच्याचा प्लांट आहे, त्यानंतर चटणी म्हणतो आपण, अशा पद्धतीचे व्यवसाय समोर आहेत. ताई त्याबद्दल थोडंसं सांगा की जेणेकरून महिलांना कळू द्यात की उद्योगामध्ये तुमचं महिलांना खऱ्या अर्थानं सक्षमीकरण बनवण्यासाठी तुम्ही काय करताय. आता एक 2-4 महिलांची उदाहरणं देते मी. बरोबर. आपला भाकरीचा प्लांट बलोडीला एक आहे, नाझऱ्याला एक आहे. बरोबर. आपल्या तिथल्या बाजरीच्या भाकरी, ज्वारीच्या भाकरी आणि शेंग चटणी आपल्याकडची, हे सगळ्या हॉटेल्स सगळ्याच्या ऑर्डर असतात त्यांना, त्या पद्धतीनं सगळ्या हॉटेलला त्या भाकरी जातात आपल्या, तशाच पुणे मुंबईला पण जातात. हा एक बलवडीला पण आहे, नाझऱ्याला आहे माझा तिथं महिलांचा प्लांट. त्याच्यानंतर मेथोडे म्हणून गाव आहे तिथं माळी म्हणून एक आहेत माझ्या CRP आणि बचत गटाच्या त्या महिला काम करतात. त्यांनी पण दुधाचा मोठा प्लांट टाकलाय. त्यांच्यामध्ये उत्कृष्ट खवा, परत पेढा, बासुंदी
आणि लस्सी वेगवेगळे प्रोडक्ट त्यांचे पण बाहेर जातात आहे. म्हणजे पुणे, मुंबई, सोलापूर, प्रॉपर सांगोल्यामध्ये पण मार्केटिंग त्यांचं आहे. बऱ्यापैकी आहे. इथं आपल्या ज्योती माळी आहेत, त्यांनी प्लांट चालू केलाय जवळ्यामध्ये. दुधाचा. हो, तिथं पण तुम्ही जाऊन बघू शकता. असे किती महिला आहेत पायावर उभा राहतील अंदाजे सांगा मला, की त्यांच्या पायावर उभा आता क्रांती तशी आपल्या पूर्ण तालुक्यात जर स्वतः काम करणाऱ्या महिला तरी 4000 आहेत. 4000 त्याच्यामध्ये 100 जणींचे प्रोडक्ट बाहेर जातात. मोठं काम आहे. उन्हाळी सामान असेल, चिंचेचा श्वास आमचं प्लांट ह्याला आहे, महूदला आहे. म्हणजे मी फक्त जवळा गट गाव नाही, आपला तालुका पूर्ण मध्ये कोळ्याला आहे, जवळ्याला आहे, महूदला आहे, नाझऱ्याला आहे, परत सांगोलमध्ये प्रॉपर आहे. आपला काळा मसाला जास्त प्रमाणात जातो, मानदेशी काळा मसाला आपला इकडचा पण प्रसिद्ध. आता ह्या गोष्टी खरं तर ताई तुम्ही चर्चेत सांगितलं की आज महिलांना सक्षमीकरण खऱ्या अर्थानं बनवण्याचं काम तुमचं संबंध तालुक्यामध्ये चालू आहे. पण सर, जो ताई सध्या प्रचार प्रसार चालू आहे तो म्हणजे प्रामुख्यानं जवळा गट. आणि या जवळा गटामध्ये सांगोला तालुक्यातील जे काही बरेच राजकीय नेते मंडळी सुद्धा त्यांचं लक्ष सगळं राजकारण बाजूला सोडले नाही, मात्र जवळ्यावरच प्रत्येकाचं लक्ष केंद्रित आहे. ही बदलती खरं तर राजकारणाची समीकरण ह्या गोष्टी बघून तुम्हाला काय वाटतं? सगळी समीकरण थोडी बदलले ती, म्हणजे त्यावेळेचा काळ पूर्वीचा आताचा काळ आणि आत्ताचा काळ खूप बदल आहे. हाय बदल. हे मान्यच करावं लागेल. बरं. तरी सुद्धा आपण केलेले विकास कामं जी आहेत पूर्वीची, आणि जे रोज आपण आदरणीय दीपक आबा असतील, आदरणीय बाबासाहेब देशमुख जी असतील, किंवा मी असेल स्वतः, की आपण सार्वजनिक कामांमध्ये किंवा जे पण गोरगरीब दीनदलित आहेत, माता भगिनी आहेत, त्यांची पर्सनली पण घरातली त्यांच्या पण काही काम अडी अडचणी असतील, तर हे आम्ही सगळेजण दिवस रात्र सोडवत असतोय. पण त्याच्यामुळं मतदारांना सगळ्यांना चांगलं माहित आहे की आपल्यावर काय जरी प्रसंग आला तर हे लोक आपल्या पाठीमागे खंबीर आहेत. त्याच्यामुळं आपल्याला एक म्हणावं लागेल बरं का, इथं जवळीतली जनता कधी बाहेरच्या लोकांना स्वीकारत नाही. इथं विकासाच्या विरोधात असलेले, इथं द्वेष पसरवणाऱ्या लोकांनी जवळेकरांनी कधी थारा दिलेला, कारण जवळेकरांचं वैशिष्ट्य असं आहे. अजून एक विशेष तात्पुरत्या विकासाला जवळे गट कधीच तांबडं फुटायला साळुंके पाटलात घर होणार नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता विषय असा नाही की आपण बघतोय की आता मध्यंतरीच्या काळात आता आपण सातत्याने चालणारी काम आहेत आबाच्या माध्यमातून, इतर सगळीच काम आहेत, पण इथं जे काय रस्त्यावर फपुटा पसरवायचा, मुरुम टाकायचा, रील्स व्हायरल करायच्या बाहेरच्या लोकांनी येऊन, आता ताईने जे सांगितलं की 4000 महिलांना तब्बल आपण रोजगार दिला, हे फक्त वरचा आकडा आहे. इथं कितीतरी कामं ताईंच्या माध्यमातून झालेत. लोक सुद्धा विचार करतील देखील की बाबा काम करणारा माणूस नेमका कोण आहे. आता माझ्या काळात पाझर तलाव दुरुस्ती, नाला सरळीकरण, खोलीकरण अप्पूट सांगोल तालुक्यामध्ये पूर्ण साईट राहिली नव्हती. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामधून सगळ्याच्या सगळे बऱ्यापैकी मोठी मंदिरं सगळी, मग घेरडी गट असेल, जवळा असेल, चोपडी, एकतपूर, महूद, कोळा, सगळ्या गटांमध्येच आपण ब वर्गात घातले, क वर्गात घातलेत. बरीचशी देवस्थानं सगळी आता तुम्ही म्हणला तसं पिविंग ब्लॉस, सगळ्या स्मशानभूमी दुरुस्ती केल्या. त्याच्यानंतर तिथं पाण्याची व्यवस्था केली, शाळा खोल्या दुरुस्ती, अंगणवाडी तर बांधकाम राहिलंच नव्हतं माझ्या काळात. असे पूर्ण कामं साधारणपणे त्या वेळात झाले. किती आणला होता तुम्ही झेडपीचा अध्यक्ष असताना? त्यावेळी 300 कोटीच्या 300 कोटीचा पर्यंत निधी मी आणला. सांगोल्याला फक्त सांगोल्याला. किती साल गोष्ट आहे ताई? 2012 ते 2016 पर्यंत. म्हणजे त्याच्यानंतर म्हणजे 2012 ते 15, त्याच्यानंतर 15 ते 17 मध्ये हा 300 कोटी निधी आणलाय मी. महत्वाचा मुद्दा सांगतो की 5000 कोटी रुपयाचं जे काय भूलथापा चालू आहेत विरोधकांकडून, तर ताईंनी त्या काळात 2012 किंवा 14 जी काय चालू झालं 300 कोटी रुपयाचा निधी आणला. दुष्काळजन्य काळामध्ये असताना गौगव नाही, परंतु पुस्तकं छापून, फोटो छापून जे काही 5000 कोटीचं जे थापेबाजी चालू आहे त्याला हे सणसणीत उत्तर आहे. बरोबर. त्या काळात ताईंनी 300 कोटी कामं झालेली ऑलरेडी. ते काय पुस्तकं काय आता वस्तुस्थिती सर म्हटल्याप्रमाणे, कारण सांगोल्याचं राजकारण फक्त फायली दाखवण्याचं चाललंय की मी 5000 कोटी 6 कोटी विरोधकाकडून दाखवलं, पुस्तक दाखवली जात आहेत आणि त्यात चित्र दाखवली जात आहेत, मी तेवढा निधी खर्च केला, मी तेवढा केला. पण जवळ्या गटाची सुद्धा परिस्थिती अशी आहे, काही बाहेरची विरोधक लोक येत आहेत, कुठेतरी 4 बाकडी टाकतायत, कुठेतरी धूळफेक करतायत, कुठेतरी असल्या भानगडी करतायत. सगळी चोराचोरीचं राजकारण आपल्याला चित्र स्पष्ट दिसतंय. कारण तुम्ही जिल्ह्याचं नेतृत्व केलंय, मग हे असलं राजकारण तुम्हाला पटतंय का? हे आपल्यालाही पटत नाही, जनतेलाही पटणार नाही. मी तुम्हाला सांगते की तात्पुरत्या विकासाला किंवा तात्पुरतं असं 4 आणून बाकडी टाकलेत म्हणताय तुम्ही किंवा रस्ते, त्याला जनता
बळी पडणार नाही. ताई हे इथं सांगते ओळखते मी. तर का कोण लोक तशा लोकांना उमेदवारांना उमेदवारांना लोक ओळखतच नाहीये ती मुळात मुळात. म्हणजे मताचा विषय भूलथापेचं राजकारण करणार राजकारण एक खंत वाटते चक्क बरं का. फसवणूक चालली आहे त्यांची. चक्क फसवणूक बर बर आहे. बर असं माझं स्वतःचं मत आणि आहे. अवाढव्य महत्व देण्यात आलेलं आहे. हम्म. मुळात तेवढं महत्व देण्याचे आता आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. बरोबर, आपल्याला तो बरोबर, अधिकार नाही बोलायचा, परंतु जो गवगवा चालू आहे प्रचार यंत्रणातून म्हणजे अवाढव्य महत्व देण्यात आलेलं आहे त्या हम्म. गोष्टीला. पण ताई आता एक दुसरी गोष्ट गांभीर्याने तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला जाणीवपूर्वक मी विचारतोय. खर तर विविध भागामध्ये फिरत असताना चर्चा करत असताना जवळा गावातून लोकांची काही नाराजी वगैरे अशी आहे का काय आता मी तर सगळीकडे प्रचार प्रॉपर म्हणजे आपल्या जवळा गावातून? कारण ते विरोधक जे आहेत ते जवळ्या गावातील नाराजीचं भांडवल करून प्रचार करतात. हा, म्हणजे जवळे गावात कसलीही नाराजी नाही. हम्म. त्यांना भांडवलाला काय नाही म्हणून हा मुद्दा त्यांनी उचलला असेल. गावातल्या हे नाराजी नाट्याचा दाखवून हा, समोर मुद्दा मग ते सांगते मी. 4-2 चौकातली लोक वगैरे घेऊन आपण त्या पद्धतीने एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या गावामध्ये माझ्या हा. म्हणजे मी जिथं जिथं व्हिजिट केल्या जिथं जिथं भेटले तिथं मला कुठं नाराजी जाणवली नाही. बरोबर. पण कुठंतरी काय तर विरोधकाला एखादा मुद्दा पाहिजे असेल तर त्यांनी उचलला असेल. पण ताई मला एक गोष्ट आवर्जून इथे विचारायला तुम्हाला आवडेल की तुम्ही असाल, दीपक आबा असतील, यश दादा असतील किंवा तुमचं साळुंके पाटील जे कुटुंब आहे हे सगळंच खरं तर जनतेसाठी अहोरात्र झटत असतं, पळत असतं. तरी पण लोक प्रत्येक वेळेस असतील किंवा राजकीय मंडळी प्रत्येक वेळेस राजकारण म्हटलं विरोधाला, पण इतक्या खालच्या पातळीवर जाऊन विरोध करण्याची वेळ काय ह्यांच्यावर येत असेल? कशामुळे काय ह्यांच्यामुळे काय भीती वाटते ह्या साळुंके पाटीलला घराण्याची? आदरणीय काकांपासून परंपरा आहे एक हा. की आम्ही राजकारण कधी जास्त फक्त इलेक्शन पुरतं राजकारण होत असेल, पण कायम या साळुंके पाटील घराण्यात पूर्वी काकांपासून त्याच्या आधीपासून सुद्धा इथं पत्री सरकार होतं तेव्हा इथं आपलं जेवण पुरवलं जायचं बरोबर. क्रांतिकारकांना. हा वाडा तो आहे जिथं भारत स्वतंत्र्याच्या वेळेला क्रांतिकारकांना जेवण पुरवणं किंवा तिथं पेपर छापून पाठवणं, हा, तेव्हापासूनच समाजसेवेचं व्रत घेतलेले घराणं आहे. त्याच्यामुळं काकांनी ते केलं, शिवाजीराव दादांनी पण केलं, त्याच्यानंतर दीपक आईंनी पण, आदरणीय काकींनी पण खूप दिवस मुलांच्या सगळ्या गावातल्या मुलांचे शिक्षण असतील, जे पण गावाचं काय काम असेल किरकोळ महिलांचं सुद्धा आईंनी समाजसेवेसारखंच काम केलं. आईंनी पण त्याच्यानंतर तोच वसान वारसा आदरणीय आबांनी असेल मी असेल घेतला. त्याच्यामुळे राजकारण कमी समाजकारण करणारच आम्ही आहे. नाही, पण समाजकारण करत असताना विरोधक प्रत्येक वेळेस साळुंके पाटील असं झालं तसं झालं अशा पद्धतीची टीका करून नाही, प्रत्येक वेळेस हे बघा मी मगाशी वाईट वाटतं का? मी मगाशीच सांगितलं की लोकशाही आहे, त्यांना विरोधक टीका करणारच. त्याच्यामुळे त्यांना कुठला मुद्दा सापडत नाही म्हणून कुठला तरी एक मुद्दा घेऊन त्यांनी जायचं पुढं. मी फारसं महत्व त्याला देत नाही. तर सर मला वाटतं आपण समारोपाकडे आलं पाहिजे. ताई तुमच्याला एक शेवटचा प्रश्न राहील. आता या वेळेला जेवढा जिल्हा परिषद गट अगदी चुरशीची निवडणूक आपण म्हणू, कारण लोकशाही आहे, प्रत्येकाला मत देण्याचा अधिकार आहे आणि आपण गृहीत धरून त्या पद्धतीनं तर यशराजे साळुंके पाटलांना आपल्याला 9 तारखेला गुलाल खिचून आणण्यासाठी किंवा त्याच्यासाठी जी रणनीती असणार आहे तुमची 7 तारखेपर्यंत कशा पद्धतीची राहणार आहे? कारण 5 तारखेला थांबणार आहे, पण 7 तारखेपर्यंत कशी असणार आहे? कारण मतदानाला सकाळी 7 वाजता सुरुवात होणार. रणनीती आपण जे इलेक्शन करतोय, आपण आधी विकास कामं केलेत, पुढेही विकास कामं करणार आहेत. ऍडव्होकेट एक तरुण चांगला जिल्हा परिषदेमध्ये आवाज उठवणारा आपण पाठवत आहोत. त्याच पद्धतीनं त्यांच्या बरोबर पूनम सुदर्शन इंगवले मॅडम पण पंचायत समितीला आहेत, त्या पण चांगल्या शिकलेल्या आहेत, त्या पण आवाज उठवणाऱ्या पंचायत समितीमध्ये आहेत. त्याच ताकदीच्या आमच्या दुसऱ्या वाडेगाव गणाच्या उमेदवार वंदना भारत शेळके, त्याही एक सुशिक्षित चांगला शिकलेल्या आहेत आणि सगळे शिकलेले वेल एज्युकेटेड आपण दोन्ही सभागृहात पाठवत आहोत. त्यामुळं आपल्याला रणनीती काय खूप आखावी लागणार नाही ना. ताई जनतेतूनच आपल्याला हे सगळे जण जनतेतूनच आपले ह्या उमेदवार आलेले आहेत, जनतेनेच निवडलेला आहे त्यांना पहिल्यांदाच. त्याच्यामुळं काय खूप रणनीतीची गरज आहे असं वाटत नाही. यांच्या सगळ्यांच्या कामावरच विकास कामं आम्ही पण केलेत आधी आणि आमच्या मार्गदर्शनाखाली हे पण तिघं पुढे करणार आहेत. त्याच्यामुळं सगळ्या जवळे गटात असेल किंवा सांगोला तालुका पूर्ण सगळ्या मतदार बंधूंना आणि भगिनींना मी आव्हान करते की सांगोला तालुका विकास आघाडीला मतदान करा. आदरणीय आपले बाबासाहेब देशमुख आणि आदरणीय दीपक आबा, शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा गटाची युती आहे. हे दोन नेते एकत्र आलेले आहेत. त्यांचे जे जे उमेदवार ज्या ज्या गटात दिलेत त्या सगळ्यांना मतदान करावं असं सांगोला तालुक्याच्या मायबाप सगळ्या जनतेला मी विनंती करते. आता तुम्ही या उमेदवाराला निवडून द्या. पुढच्या 5 वर्षाकरता हे उमेदवार तुमच्यासाठी काम करतील
हा निश्चित शब्द मी तुम्हाला या निमित्तानं सगळ्याच सांगोल्याच्या जनतेला या निमित्तानं मी करते. आणि जवळे गटातील पण सूर्यादित्य उर्फ यशराजे दीपकराव साळुंखे पाटील, पूनम सुदर्शन इंगवले, वंदना भरत शेळके, ह्या तिघांना पण बहुमतानं निवडून द्यावं अशी सगळ्यांना विनंती मी करते. सर, या ठिकाणी आता ताईने ज्या पद्धतीने आवाहन केलं, खरं तर आपण वेगवेगळ्या भागामध्ये जवळा गटामध्ये जात असतो, वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो, पण आपल्याला एक प्रकर्षानं गोष्ट जाणवली की आपण बरेच उमेदवार बघितले, मात्र खरं तर साळुंखे पाटलांना राजकीय वारसा आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. परंतु आज यशराजे साळुंखे पाटील खरं तर वेगवेगळ्या भागात जात असतात. आपण बघितल्यानंतर एक गोष्ट लागली, एखादा व्यक्ती जर त्यांच्यापेक्षा थोडासा जरी वयस्कर असला तर अगदी लगेच पाय जाऊन धरतात. म्हणजे हे एखाद्या जर मोठ्या घराण्यातल्या पोराला जर हे असती बॅकग्राऊंड जर असता संस्काराचा विषय आहे तो. किंवा संस्कार राजकीय संस्कृती महाग जर असती तर त्यानं असे पाय धरले नसतात. ह्याचा अर्थ त्या व्यक्तीला काहीतरी समाजासाठी घडवायचंय, करायचं, यावरून एक चित्र लक्षात येते. सर, तर मंडळी आपण बघितलं की डाऊन टू अर्थ आहे तो, जमीन अगदी बरोबर. जनतेशी नाळ जोडलेला. बरोबर बरोबर. बरोबर आहे. ताईंचं म्हणणं आहे, जयमाला ताईंचं, की डाऊन टू अर्थ अगदी एका शब्दातच त्यांनी या मुलाखतीचं वर्णन केलेलं आहे. बाकीचे जे विरोधातले, कारण असंख्य असे उमेदवार असू शकतात, लोकशाही शेवटी ते किती डाऊन आहेत का अर्थ आहेत हे लोक ठरवतील. परंतु मंडळी, सांगोला तालुका विकास आघाडीचे हे जे उमेदवार आहेत, सूर्यदित्य अर्थात यशदादा साळुंखे पाटील, तर यांच्या व्यक्तिमत्वासंदर्भात आणि आजूबाजूला जी कामं झालेली आहेत जयमालाताई आबांच्या माध्यमातून, त्या कामाचा आढावा ताईने घेतलेला आहे. म्हणजे एक गोष्ट मात्र नक्की आहे, सांगोला तालुक्यातल्या या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये जवळा जिल्हा परिषद गटाकडं पूर्ण तालुक्याचं नव्हे जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आणि हे लक्ष लागून राहायला इथंच यांच्या कामाचा विजय असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण ज्यावेळेस कामं केली जातात, ज्यावेळी व्यक्तिमत्व तसं असतं, त्यावेळेस संपूर्ण तालुक्याचं नव्हे जगाचं लक्ष लागलेलं असतं की नेमकं निवडणुकीत होणार काय. म्हणजे नेमकं होणार काय ते आपण 9 तारखेला बघूया. आपण इथं थांबूया. धन्यवाद.